नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीच्या 5व्या भागात मी तुमचं स्वागत करतो आहे. खरं तर 4 भागापर्यंत आपण बघत असताना त्यातले 2 भाग आपण 12वीचे बघितले आणि 2 भाग आपण 11वीचे बघितले. काल जे शिकवलं आपण किंवा काल जे तुम्ही शिकला यात विटस्टोन्स नावाच्या शास्त्रज्ञाचा आधार घेऊन आपण काल एक बॅलन्सिंग कंडिशन मिळवली. मुळात तशी असणारी ती जी कंडिशन आहे ती कशासाठी वापरली जाते याचं उत्तर मी तुम्हाला दिलं होतं. बरोबर आहे. अननोन रेझिस्टन्सचं उत्तर जर काढायचं असेल तर आपल्याला विटस्टोन्स नेटवर्क किंवा विटस्टोन्स बॅलन्सिंग कंडिशन, ती जी कंडिशन आपण काढली होती, कदाचित पुस्तकात P/Q = R/S असेल. P/Q काय आणि R1/R2 काय, फरक काहीच पडत नाही. शक्यतो CETच्या पुस्तकात R1/R2 = R3/R4 असतं. एका वेगळ्या पद्धतीनं आपण तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काल बघितलं आणि तसं ते उत्तर तिथं मिळवल्यानंतर मग आज काय, आज पुढचं आर्टिकल कुठलं बघायचं आहे तोही भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. काय करावं लागतं बघा आपल्याला, मुळात त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो विटस्टोन्सचा नेटवर्क आहे त्याचं आता ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत आणि नशिबानं आत्ताचा विचार केला तर एकच ॲप्लिकेशन टू द सिलेबस आहे. बाकीचं ॲप्लिकेशन त्यांनी जे कलरमध्ये दिले ते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारणार नाहीत, नक्कीच नाही विचारणार. काय ॲप्लिकेशन आहे, आपण काय केलं होतं, अननोन रेझिस्टन्सचं उत्तर काढताना विटस्टोन्सच्या नेटवर्कचा वापर केला जातोय. ठीक आहे, मान्य केला. आपण काढायचं कसं, त्याला इन्स्ट्रुमेंट कुठलं वापरायचं, कारण आता ॲप्लिकेशन लेवलवर विचार करताना कमर्शियलचा विचार करायला पाहिजे, रियालिटीचा विचार करायला पाहिजे, एक्सपेरिमेंटचा विचार करायला पाहिजे की बाबा मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अननोनचं उत्तर काढायचं आहे. काढणार कसं? मग विटस्टोन्सनं विचार केला की आता याच्यामध्ये आपण काहीतरी अजून एक बदल करूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या अननोन रेझिस्टन्सचं उत्तर काढायचं एक एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट करूयात. तुमची प्रॅक्टिकल ज्यावेळेस सुरू होतील कॉलेजमधली, प्रॅक्टिकल होणारच आहे, 100% होणार. कारण सायन्स विदाऊट प्रॅक्टिकल म्हणजे सायन्सच असू शकत नाही ना. शाळा चालू होणारच की, कुठं कधी ना कधी होतील, काय तर ट्रॅक बदलतील, काय करतील, पण शाळा चालू होतील. अशा परिस्थितीमध्ये साधारण 3रं किंवा 4थं प्रॅक्टिकल तुम्हाला जे असतं ते विटस्टोन्स मीटर ब्रिजचं असतं. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्हाला तिथं एकदा डोळ्यासमोर आलं का मग कळतं की ते आहे कसं. तसा विचार तिथं करत असताना पहिल्यांदा आपण विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मीटर ब्रिज आहे त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, मग त्याचा वापर कसा करायचा आहे आणि मग त्याच्यावरनं मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार करायचा कसा. प्रश्नामधलं स्वरूप नक्की लक्षात ठेवा. फसकत होणारे 2 प्रश्न असतात. ऑब्टेन बॅलन्सिंग कंडिशन ऑफ द विटस्टोन्स नेटवर्क म्हटलं तर कालचं किंवा अगोदरच्या लेक्चरचं लिहायचं आहे. एक्सप्लेन हाऊ द अननोन रेझिस्टन्स इज टू बी डिटरमाइंड बाय युझिंग विटस्टोन्स मीटर ब्रिज म्हणलं का आत्ता जे बघतोय ते आपल्याला लिहायचं आहे. एक्झॅक्टली आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रश्न कसा विचारलाय त्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर लिहावं लागेल. प्रश्न काळजीपूर्वक वाचावा लागतो, कारण आपल्याला बोर्डाला पण विचार करायचा आहे, CETचा पण विचार करायचा आहे. CETमध्ये कसं असतं ते मी सांगणारच आहे. त्याचे परत अजून वेगळे काय लेक्चर्स आपल्याला बघायचे, हे आत्ता आपण फक्त थिअरॉटिकल बघत चाललो आहे. मी तुम्हाला बेसिक क्लिअर करून देत चाललोय. त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं आहे, प्रश्न नीट वाचल्यानंतर जर समजा ते म्हणले अननोन रेझिस्टन्स कसा काढायचा आहे, नुसत्या विटस्टोन्सच्या नावाला फसू नका, काळजी घ्यायची आपल्याला. कारण मी मागं पण एकदा म्हणलं होतं 10वीच्या मार्कात आणि 12वीच्या मार्कात 20% फरक पडतोय. कॉलेज सुरू असताना, बाहेर क्लासेस असताना, पार मेपासून सुरू असताना, आता तर सगळीकडेच महाराष्ट्रात ऑनलाईन आहे. कुठंच डायरेक्ट फिजिकल एकमेकाच्या समोर कोणच नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तो जो पेपर आहे तो त्याचं नेचर, त्याचं असणारं करस्पॉन्डिंग मार्काचं वेटेज वगैरे त्या इन्स्टंटला बघावं लागेल.
काळजी घ्यावी लागेल, त्याला काहीच पर्याय असू नाही शकत. त्यामुळे प्रश्न नीट वाचावा लागेल. आणि आता काय करायचं आहे ते नीट बघा. आपल्याला व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज म्हणजे काय ते बघत असताना पहिल्यांदा विचार करूयात त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याची डायग्राम बघूयात. कसं असणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन. मुळात इथं लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या व्हीटस्टोन्स मीटर ब्रिजचा विचार करतो त्यावेळेस एक लाकडी फळी असते. किती साधारण, एक साधारण 1.25 मीटर लांबीची किंवा साधारण 125 सेंटीमीटर लांब इतक्या आकाराची ती लाकडी फळी आहे. आणि तशा असणाऱ्या त्या लाकडी फळीवर 3 मेटॅलिक स्ट्रिप्स जोडलेल्या असतात. कशा त्या बघा. मुळात यातल्या ज्या 2 मेटॅलिक स्ट्रिप्स आहेत त्या या प्रकारच्या असतात. त्या साधारण यल शेपच्या असतात. यल शेपच्या असाव्यात असं नाही, आजकाल नवीनमध्ये सगळ्याच आय शेप्ड आहेत. या पद्धतीने इथं असताना या अशा दाखवल्यात मी इथं 2 यल शेप्ड आहेत. आणि अशा ज्या 2 यल शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स आहेत याच्या बरोबर मधल्या बाजूला या ठिकाणी इथं एक आय शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप आहे. इंग्रजीमध्ये जसं आय अक्षर असतं तसं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो आकार आहे. 3 मेटॅलिक स्ट्रिप्स आहेत, जोडताना लाकडी फळीवर जोडल्या गेल्यात आणि जोडत असताना त्या अशा पद्धतीनं त्या लाकडी फळीवर बसवलेल्या असतात की जेणेकरून त्या ठिकाणी 2 गॅप तयार होतील. हे जे 2 गॅप आहेत त्यातला इकडचा जो गॅप आहे याला वाटलं तर आपण लेफ्ट हँड गॅप म्हणूयात. इकडचा जो गॅप आहे त्याला राईट हँड गॅप म्हणूयात. आणि असं म्हणत असताना याला या ठिकाणी इथे एक स्क्रू आहे, या ठिकाणी एक स्क्रू आहे, परत मध्ये एक स्क्रू आहे, इथं पण आहे, या ठिकाणी पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे मुख्य स्क्रू दाखवले इथं असतात पण ते आपण सर्किटमध्ये वापरत नाही. आपण असा विचार करूयात, या ज्या स्ट्रिप्स आहेत याला नावं देऊयात. याला म्हणूयात S1, याला म्हणूयात S2 आणि याला म्हणूयात S3. 3 स्ट्रिप्स, 2 गॅप, लाकडी फळे. पुढं काय. मुळात ह्याला मला वापरायचं आहे अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढायसाठी. आणि वापरत असताना मला अगोदरचं जे प्रिन्सिपल आहे, बॅलन्सिंग कंडिशन आहे, त्याचा वापर करून तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते काढायचं आहे. मग तसं उत्तर काढत असताना आता नक्की लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी जे 2 स्क्रूज आहेत या 2 स्क्रूच्या मध्ये या ठिकाणी इथं एक वायर ताणून बांधलेली असते. ती जी वायर आहे ती अशा प्रकारे सिलेक्ट केलेली असते की त्याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो युनिफॉर्म आहे. म्हणजे मी जर समजा एखादा मायक्रोमीटर घेतला आणि प्रत्येक ठिकाणी त्याचा जर डायमीटर मोजत गेलो तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी तार आहे त्या प्रत्येक पॉईंटला त्याचा जो डायमीटर आहे तो सारखाच असेल. याचा अर्थ त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो सगळीकडे सारखा असेल. ही तार झाली. जर समजा आपण या पद्धतीने त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या तारेचा विचार केला तर बरोबर याच्या खालच्या बाजूला त्या ठिकाणी एक मीटर स्केल अटॅच केलेलं असतं. एक अशा प्रकारची पट्टी आहे की त्या पट्टीवर त्या ठिकाणी स्केल कॅलिब्रेट केलेलं असतं. ते जे स्केल आहे ते स्केल कॅलिब्रेट करत असताना याची गंमत अशी आहे, याला इथं 0 असेल तर इथं 100 असतं, इथं 0 असेल तर इथं 100 असतं. शक्यतो ते जे स्केल आहे ते सेंटीमीटरमध्ये कॅलिब्रेट केलेलं असतं. 100 सेंटीमीटरची तार झाली ती असताना तिथली ती जी वायर आहे ती 100 सेंटीमीटरची वापरली गेली. त्यामुळे याला मीटर ब्रिज या नावानं ओळखतात. मग नुसता मीटर ब्रिज तर म्हणतील किंवा त्याला त्या ठिकाणी नाव दिलं जातं व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज, शास्त्रज्ञाचं नाव. एक लाकडी फळी, 2 एल शेप्ड स्ट्रिप्स, एक आय शेप्ड स्ट्रिप, या पद्धतीने असणारे स्क्रूज, एक तार युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची, 1 मीटर लांबीची तार. तारेची लांबी मोजता यावी यासाठी या ठिकाणी इथं असणारं हे मीटर स्केल. आणि आता याच्या पुढचा भाग परत तसाच महत्त्वाचा आहे. जो काय मला अननोन रेजिस्टन्स मोजायचा आहे तो त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मीटर ब्रिजच्या
एका गॅपमध्ये जोडला जातो, लेफ्ट गॅपमध्ये जोडला असं आपण समजूयात. उलटं सुलटं चालतं खरं तर, पण पुस्तकात त्यांनी लेफ्ट हँड गॅप असं म्हणलंय. ठीक आहे, चालतंय. आपण इकडच्या गॅपमध्ये त्या ठिकाणी तिथं असणारा तो अननोन रेजिस्टन्स झाला. दुसरा जो गॅप आहे, या गॅपमध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स जोडला जातो. हा जो रेजिस्टन्स बॉक्स आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉक्स आहे तो नॉन रेजिस्टन्सचा झाला. त्याच्यामधला जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला काढता येतो, काढलेला रेजिस्टन्स मोजता येतो, माहिती होतो. त्यामुळे तिथं असणारा तो दाखवताना सुद्धा या पद्धतीनं दाखवा, त्याला रेजिस्टन्स बॉक्स या नावानं ओळखतात. आणि मुळात तुम्ही ज्यावेळेस तुमच्या लॅबमध्ये प्रयोग कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात असेल, एक लाकडी बॉक्स आहे, वरून बघितल्यानंतर त्याचा जो आकार आहे तो असा होईल. याच्यामध्ये यू इंग्लिश आकार असं या पद्धतीनं एक मेटॅलिक स्ट्रीप असते, याच्यावर अशा कीज असतात आणि या सगळ्या ज्या कीज आहेत याच्या बाजूला कनेक्शनसाठी अरेंजमेंट असते आणि त्यातल्या कीचा मग 10, 20, 1, 2, 3, 4, 50, 100, 1000, 10,000 अशा रेजिस्टन्स लिहिलेल्या कीज असतात. सगळ्या कीज बसवल्या तर याच्यामधला रेजिस्टन्स 0 होतो. 10 ओहमची की बाजूला काढली, बाकीच्या की बसवल्या तर रेजिस्टन्स 10 ओहमचा होईल. 10 ओहम आणि 50 ओहमची जर की काढली तर रेजिस्टन्स 60 ओहमचा होईल. पाहिजे तो रेजिस्टन्स आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजिस्टन्स बॉक्समध्ये ॲडजस्ट करता येतो. त्यामुळे त्याला नॉन रेजिस्टन्स या नावानं ओळखतात. आणि इथं लक्षात ठेवायचं आहे, याला आपण नाव देऊयात ए, या पॉइंटला नाव देऊयात बी, याला नाव देऊयात सी. आता पुढे काय केलं जातं बघा. रेजिस्टन्स बॉक्स एका गॅपमध्ये जोडला गेला. एका गॅपमध्ये ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला मोजायचा आहे त्या रेजिस्टन्सला जोडलंय आपण. म्हणजे हा अननोन रेजिस्टन्स झाला, हा नॉन रेजिस्टन्स झाला. आणि या असणाऱ्या सेंट्रल स्ट्रीपचं सेंट्रल टर्मिनल हे गॅल्व्हानोमीटरला जोडलं जातं आणि गॅल्व्हानोमीटरचं जे दुसरं टोक आहे ते टोक त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या स्लायडरला जोडलं जातं. आता नवीन नाव कानावर पडलं, स्लायडर. मुळात या प्रकारचं नाव या ठिकाणी असताना त्याला अजून एका नावानं ओळखतात. ते जे नाव आहे त्याला म्हणतात जॉकी. जॅकी श्रॉफ नाही, जॉकी. कसं असतं ते, मुळात तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी त्याचा जो आकार आहे तो अशा एखाद्या पेनासारखा असतो. त्याला खाली असं तिरका कट केलेला असतो. वरच्या बाजूला या पद्धतीनं त्या ठिकाणी एक स्क्रूची अरेंजमेंट आहे आणि तिथं असणारी ती जी वायर आहे एक फ्लेक्झिबल वायर, त्याला आपण जोडू शकतो. स्लायडरला मराठीत काय म्हणता येईल, घसऱ्या. याला या तारेवरनं आपल्याला घासत जायचं आहे. याला तारेवरून आपण घसरत नेतो, घासत नेतो, म्हणून त्याला स्लायडर या नावानं ओळखतात. किंवा त्याचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा, त्याला जॉकी म्हणतात. डायग्राममध्ये दाखवताना इथं आरोनं दाखवा, कारण त्याची मुवमेंट करू शकतोय आपण, मुवमेंट करायची आहे आपल्याला. सेंट्रल स्ट्रीपचं सेंट्रल टर्मिनल गॅल्व्हानोमीटरच्या एका टोकाला, गॅल्व्हानोमीटरचं दुसरं टोक त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या स्लायडरला. एका गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स, दुसऱ्या गॅपमध्ये नॉन रेजिस्टन्स आपण जोडला आणि या एचं जे टर्मिनल आहे ते टर्मिनल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बॅटरीला जोडलं जातं. बॅटरीचं दुसरं जे टर्मिनल आहे ते कीला जोडलं जातं आणि सर्किटमधला करंट कमी जास्त करायसाठी इथं अजून एकाची अरेंजमेंट केली जाते. ती जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रेओस्टॅटची अरेंजमेंट. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या सगळ्याचा विचार करत असताना या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या सर्किटचा विचार नक्की करावा लागतो, तो आपण करतो. आता हे सगळं जरी आपण या पद्धतीनं मान्य केलं तरी लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा विचारतात. तो कसा विचारतात, तिथं काय केलं जातं. मुळात इथं जर आपण विचार केला तर या ठिकाणी याला जर समजा पहिल्या किंवा दुसऱ्या प्रश्नात जर विचारला, ड्रॉ ए नीट लेबल्ड सर्किट डायग्राम ऑफ व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स असं जर त्यांनी म्हणलं तर आपल्याला या पद्धतीनं डायग्राम काढावी लागेल. वेटेज चेक करायचं त्याचं.
जर 1 मार्काला विचारलं तर नुसती डायग्राम काढा, आणि जर 2 मार्काला विचारलं तर त्याला खाली लेबलिंगची सवय लावा. मग लेबलिंग करताना एक्स म्हणजे काय आहे तर नक्कीच तुम्ही मला सांगणार आहात की त्या ठिकाणी तिथं असणारा तो अननोन रेजिस्टन्स आहे. आर म्हणजे काय आहे, तो त्या ठिकाणी असणारा नोन रेजिस्टन्स बॉक्स आहे. जर जीचा विचार केला तर तो काय आहे तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो गॅल्व्हॅनोमीटर आहे. जर ई डॅशचा विचार केला तर ती काय आहे, करेक्ट, ती बॅटरी आहे. आणि जर केचा विचार केला तर ती की आहे. आणि आर एचचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेओस्टॅट आहे. म्हणजे आपल्याला असणाऱ्या परीक्षेमध्ये तो जो प्रश्न आहे तो कसा विचारला जातो त्यावरून त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आणि तसं ते उत्तर तिथं लिहिलं जात असताना 100% लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला त्या असणाऱ्या प्रश्नाचं स्वरूप समजून आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर लिहू शकतो, आणि तसं ते उत्तर आपण तिथं लिहिणार आहोत. पुढं काय, कारण आत्ताची परिस्थिती अशी आहे, तुमच्या समोर ते इन्स्ट्रुमेंटच नाही. याला पर्याय काय, यूट्यूब आहे की आपल्याकडे. यूट्यूबमध्ये नुसतं विटस्टोन्स मीटर ब्रिज टाका, तुम्हाला तो गॅल्व्हॅनोमीटर दिसेल, तुम्हाला स्लायडर दिसेल, तुम्हाला लाकडी फळी दिसेल, पट्ट्या दिसतील, रेजिस्टन्स बॉक्स दिसेल, त्याला कसं इम्प्लिमेंट केलं जातं ते दिसेल. आणि हे ऐकल्यानंतर आज संध्याकाळपर्यंत एकदा यूट्यूबला नक्की बघा, ते जास्त क्लिअर होईल. ते फार सोपा मार्ग आहे तो. मग पुन्हा एकदा लॅबमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा बघणार आहोत, पुन्हा ते आर्टिकल इतकं डोक्यात फिक्स बसतं की तुम्हाला दुसऱ्या कुणी सांगायची गरजच नाही भासत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, समोर असणारी जी सर्किट डायग्राम आहे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि या सर्किट डायग्रामचा वापर करत असताना आपला जो मूळ उद्देश आहे त्या मूळ उद्देशाच्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. काय करावं लागलं आता आपल्याला, आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये ज्यावेळेस आपण या पद्धतीनं सगळ्या गोष्टी बघत असताना उत्तर तर आपल्याला काढायचं आहे अननोन रेजिस्टन्स. ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढायचा प्रयत्न करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, ज्या इन्स्टंटला आपण या ठिकाणी इथं असणारी जी की आहे आपण गॅल्व्हॅनोमीटर मध्ये जोडला आहे. गॅल्व्हॅनोमीटर कसा असतो ते पण नक्की लक्षात ठेवा. गॅल्व्हॅनोमीटरला या पद्धतीनं इथं 0 असते, इथं 10 असते, या ठिकाणी 20 असते, इथं परत 10 असते, इथं 20 असते. आणि हा जो पॉइंटर आहे तो पॉइंटर या पद्धतीनं सेंट्रल पिव्होटेड असतो, तो 0ला मध्ये असतो. जोपर्यंत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या गॅल्व्हॅनोमीटरमधनं करंट नाही व्हात तोपर्यंत तिथं असणारा तो जो पॉइंटर आहे तो कसल्याही प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवत नाही. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्शन कधी दाखवणार आहे, ज्यावेळेस तिथं असणारा तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे त्याच्यामधनं करंट वाईल. अतिशय सेन्सिटिव्ह असणारी ही डिव्हाइस आहे, जरा जरी करंट त्यातनं व्हायला लागला तरी त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंटर आहे तो डिफ्लेक्शन दाखवतो. कदाचित करंट पोलॅरिटी बदलली तर मग मात्र तो इकडं किंवा इकडं डिफ्लेक्शन दाखवतो. आणि त्याचा वापर इथं कसं करायचं ते आपण बघूयात. आता खरं तर हे सगळं या पद्धतीनं मान्य केल्यानंतर हा एक विटस्टोन्सचा नेटवर्क आहे हे नक्की लक्षात ठेवा. कसं ते तुम्हाला मी नक्की सांगतो परत. आता यात केलं काय जातं ते बघा. मी मुद्दामून जरा जादा सगळ्या गोष्टी सांगत चाललोय, कारण आपल्याला नुसतं परीक्षार्थी नाही व्हायचं, आपल्याला सीईटी ओरिएंटेड पण चालावं लागतं. आणि ते कळलं का मग ज्याला बेसिक म्हणता येईल, मग पुन्हा तुम्हाला कुठलाही MCQ देऊ द्याल त्याची उत्तर देता येतात. हे जी गणितं नक्की विचारतात सीईटीमध्ये किंवा नीट लेवलवर. आपण समजा हा करंट यातनं पास केला, ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो करंट आहे तो याच्यामधनं पास व्हायला सुरुवात होईल. म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी की आहे त्या कीला क्लोज केलं. आता घडतं कसं, हा जो स्लायडर आहे जो आता तुम्हाला दाखवला होता म्हणजे पेनासारखा आहे, त्याला आपण काय केलंय, तात्पुरतं समजा की त्याला आपण असं बाजूला ठेवलंय, त्याला जोडलंच नाही कुठे. त्याचं एकच टर्मिनल जोडलं गेलंय. गॅल्व्हॅनोमीटरचं एकच टर्मिनल जोडलं गेल्यामुळं त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो गॅल्व्हॅनोमीटर आहे तो कसल्याही प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवणार नाही.
कारण सर्किटमध्ये एकच टोक जोडून चालत नाही ना, तिचे दोन्ही टोकं जोडावं लागतात. म्हणून आपण काय करायचंय, हा जो स्लायडर आहे त्याचं जे टर्मिनल आहे ते पहिल्यांदा एला टच करायचं. करंट आपण सप्लाय त्यातनं चालू केला, करस्पॉन्डिंग करंट आता त्यातनं सर्किटमधनं व्हायला लागला. रेओस्टॅटनं करंट कमी जास्त आपण ॲडजस्ट केला. आपण स्लायडरचं पेन सारखं असणारं किंवा जॉकी आहे त्याला उचललं, एला टच केलं तर लक्षात आपल्या असं येतं, अरे या गॅल्व्हानोमीटरच्या पॉइंटरनं शून्याच्या या बाजूला डिफ्लेक्शन दाखवलंय. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्लायडर आहे त्याला बाजूला काढणार आहे, तिथला तो जो स्लायडर आहे त्याला बाजूला काढल्यानंतर हा परत झिरोला डिफ्लेक्शन दाखवतो. परत मी इकडच्या बाजूला म्हणजे सी पॉइंटला टच केलं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंटर आहे तो आता झिरोच्या अपोजिट साईडला डिफ्लेक्शन दाखवतो. मी काय सांगतोय ते नीट ऐका. आपण सुरुवातीला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सर्किटमधनं करंट पास करतोय. सर्किटमधनं करंट पास करत असताना तिथं असणारा तो जो स्लायडर आहे त्याला एला टच केलं, गॅल्व्हानोमीटरनं एका बाजूला डिफ्लेक्शन दाखवलं, स्लायडर बाजूला काढला, परत तो झिरोला आला, सीला टच केलं, त्यानं अपोजिट साईडला डिफ्लेक्शन दाखवलं. आणि आता असणाऱ्या त्या नेटवर्कला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. बॅलन्स करत असताना आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या स्लायडरला वायरवरनं स्लाईड करत जायचं आहे, घसरत घेऊन जायचं आहे किंवा त्याला टॅप करत जावा. टॅप करता करता तुमच्या लक्षात असं येईल की जर समजा हा स्लायडर आहे आणि या ठिकाणी हा पॉइंटर आहे, एला टच केलंय, आपण त्याला घसरत घेऊन चाललोय, जाता जाता एक पॉइंट असा येईल की त्या पॉइंटला वायरवर आपण स्लायडर टच केलेला असताना सुद्धा तिथला तो जो पॉइंटर आहे तो झिरो डिफ्लेक्शन दाखवतो. ज्या ठिकाणी तिथं असणारा तो जो स्लायडर आहे तो झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, तिथं आता आपण असणारा जो स्लायडर आहे त्याला तिथंच ठेवूयात, म्हणजे त्याला आता हलवायचं नाही. इथं नक्की लक्षात ठेवा, आपण त्या वायरला इकडं टच केल्यानंतर करस्पॉन्डिंग असणारा जो पॉइंटर आहे त्यानं एका बाजूला डिफ्लेक्शन दाखवलं होतं, आपण मान्य केलं. नंतर आपण त्याला सीला टच केलं, त्यानं दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्शन दाखवलं. स्लायडरला आपण वायरवरनं स्लाइड करत किंवा टॅप करत चालून टॅप करता करता डी पॉईंटला आलो. डी पॉईंटला आल्यानंतर लक्षात आपल्या असं आलं की आता त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो गॅल्व्हानोमीटर आहे त्यानं झिरो डिफ्लेक्शन दाखवलंय. ज्यावेळेस तो झिरो डिफ्लेक्शन तिथं दाखवल, स्लायडर ठेवलेला असताना, हे माझं वाक्य परत एकदा नीट ऐका, स्लायडर ठेवलेला असताना तिथला तो जो गॅल्व्हानोमीटर आहे तो नल डिफ्लेक्शन दाखवतो. याला झिरो डिफ्लेक्शन म्हणतात, नल डिफ्लेक्शन म्हणतात. या मेथडला नल डिफ्लेक्शन मेथड या नावानं पण ओळखतात. आणि असं जर त्या ठिकाणी झालं तर आता काय करायचं आहे, या असणाऱ्या यक्ष समोरची जी लांबी आहे त्याला मोजायचं आहे, त्याला आपण LX म्हणूयात. आणि आरच्या समोरची जी लांबी आहे त्याला आपण LR म्हणूयात. आता खरं तर ही लांबी मोजायला अवघड नाही ना, कारण खालच्या बाजूला त्या ठिकाणी तिथं असणारी मीटर स्केल आहे. मीटर स्केलवर डायरेक्ट आपण ती मोजू शकतो. उलट एक मोजली का दुसरी कळणारच आहे ना, कारण टोटल लांबी 100 आहे. एक कळली का 100त वजा करा दुसरी लांबी. लक्षात काय ठेवायचं आहे, यक्षच्या समोरची LX आहे आणि आरच्या समोरची LR आहे. नोन रेजिस्टन्स म्हणजेच रेजिस्टन्स बॉक्सच्या समोरची लांबी LR आहे आणि अननोन रेजिस्टन्सच्या समोरची लांबी जी आहे ती त्या ठिकाणी X आहे. एवढं लक्षात ठेवा. आपण त्या स्लायडरला का फिरवतोय हा भाग महत्वाचा आहे. मुळात मी याची जर समजा एक वेगळीच डायग्राम तुम्हाला काढून दिली तर तुमच्या अजून एका वेगळ्या पद्धतीनं लक्षात येते की हा मिडस्टोन बीट कसा. हा माझा A पॉईंट आहे, ह्या मेटॅलिक स्ट्रिप्स आहेत आणि या A पॉईंटला कनेक्शन्स कसे आहेत बघा. हा माझा समजा A पॉईंट आहे, A पॉईंट आहे. एक वरच्या बाजूला असा Xला गेला, हा अननोन रेजिस्टन्स झाला. इथं समजा माझा B पॉईंट आहे, इकडच्या बाजूला आलं, त्या ठिकाणी तिथं असणारा रेजिस्टन्स बॉक्स आहे, म्हणजे R रेजिस्टन्स आहे. आपण काय करतो, हे सगळं करत असताना रेजिस्टन्स बॉक्समधनं कुठल्या ना कुठल्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स काढलेला असतोच. कदाचित 50, कदाचित 100, इट डिपेंड्स. पण आपण तो रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स काढतोय आणि या ठिकाणी इथं असणारी ही खरं तर तार आहे आणि याला या पद्धतीनं तिथं असणारी ती जी बॅटरी आहे ती बॅटरी जोडली गेली. आणि अशी बॅटरी जोडलेली असताना बीला हा गॅल्व्हानोमीटर आहे आणि गॅल्व्हानोमीटरचं जे दुसरं टोक आहे ते आपण स्लायडरला जोडलंय.
मी जर तुम्हाला असं म्हणलं की ही डायग्राम सेम आहे, तर तुम्हाला आता लक्षात आलं की बाबा अरे हा पण मीटर ब्रिज सुद्धा व्हीटस्टोन्स नेटवर्कच आहे ना. यक्स यक्स ही तर पट्टीच आहे, मेटॅलिक पट्टी आहे, त्यामुळे प्रॉब्लेम काय नाही. इथं इकडे गेलं इकडे गेलं इकडे आलं, इथं वर गेलं या बाजूला आणि खाली आलं. इथं बॅटरीचं पॉझिटिव्ह जोडलं, याला बॅटरीचं पॉझिटिव्ह जोडलं, यातनं करंट व्हायला लागला. हा गॅल्व्हानोमीटर झाला, तो रेजिस्टन्स बॉक्स झाला. याचा विचार करायचा झाला तर ही एक एलएक्स एवढी लांबी झाली, याचा विचार करायचा झाला तर याला एवढी लांबी झाली. सरळच आहे ना. त्यामुळे आपण ज्यावेळेस या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या सर्किटचा विचार करतोय त्यावेळेस नक्की लक्षात ठेवा आपण एक्झॅक्टली काय करतोय. तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ब्रिज आहे, ते जे नेटवर्क आहे त्याला आपण बॅलन्स करतोय. कारण आता जरा मागचं आर्टिकल आठवा. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ब्रिजला जर बॅलन्स करायचं असेल तर मला गॅल्व्हानोमीटर मधला करंट काय करावा लागतो? करेक्ट आहे, 0 करावा लागतो. कारण आपण IG इज इक्वल टू 0 घेऊनच उत्तर काढलं होतं. म्हणजे गॅल्व्हानोमीटरचा करंट आपण 0 करायसाठी मग ह्याच्यात बदल करता येतोय का? नाही, कारण त्याचं उत्तर काढायचं आहे. याच्यातला एक रेजिस्टन्स आपण काढलाय, फिक्स करून ठेवला, तो काय तर 50-100चा काय तर असेल. आता बदल कुठं करता येईल? कारण R1 R2 R3 आणि R4, R1 R2 R3 आणि R4, मला R3 आणि R4 असं ॲडजस्ट करता येतं की जेणेकरून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ब्रिज आहे त्याला मला बॅलन्स करता येतं. याचा अर्थ त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ब्रिजला बॅलन्स करत असताना मला या असणाऱ्या व्हीटस्टोन्स नेटवर्कमधला गॅल्व्हानोमीटरमधला जो करंट आहे त्याला 0 करावं लागतं. आणि गॅल्व्हानोमीटरमधला करंट 0 करणं म्हणजेच त्याला नल डिफ्लेक्शन आणलं, हे सहज शक्य आहे. आता कळतं आपल्याला आपण काय केलं ते. त्यामुळे 100% लक्षात ठेवायचं. कारण हे आकृती समोर आली किंवा ही डायग्राम समोर आली का मग लक्षात येते की अरे याच्यात आणि याच्यात काय फरक नाही, सेम आहे. तर तसा तो फरक त्या ठिकाणी आपल्याला कळावा लागतो. तो कळायसाठी आपल्याला या पद्धतीने हे बघावं लागतंय. आणि इथं या पद्धतीने हे बघितल्यानंतर मग लक्षात आपल्या आता यायला लागलं की अरे हे सोपं झालं की आता काय अवघड आहे तेव्हा. कारण आता आपल्याला नक्की माहिती झालं की गॅल्व्हानोमीटरमधला करंट 0 केलाय म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ब्रिजला आपण बॅलन्स केलंय. ब्रिज बॅलन्स झाला का बॅलन्सिंग कंडिशनचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणजेच आपल्याला R1/R2 इज इक्वल टू R3/R4 या फॉर्म्युला झाला आपला कालचा फॉर्म्युला, त्याचा वापर करायचा इथं. आणि तसा तो वापर इथं करत असताना मग काय करावं लागेल बघा. आता मी ह्याला पुसतो, ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवा. परीक्षेसाठी नाही, अंडरस्टँडिंगला गरजेचं आहे. परीक्षेला डायग्राम गरजेची आहे कुठल्या, तर ही डायग्राम गरजेची आहे. आता कसं करायचं आहे बघा. माझी मुख्य जी बॅलन्सिंग कंडिशन आहे ती कंडिशन काय आहे? R1/R2 इज इक्वल टू R3/R4. आपल्याला या असणाऱ्या कंडिशनचा वापर तिथं करायचा आहे. मग आपण जर समजा इथं असणाऱ्या व्हीटस्टोन्स नेटवर्कला बघितलं तर याच्यामधला R1 कुठला? करेक्ट आहे, XR1 झाला, R2 झाला, या लांबीचा रेजिस्टन्स R3 झाला, या लांबीचा रेजिस्टन्स R4 झाला. म्हणजे आता R1/R2 इज इक्वल टू R3/R4 करत असताना त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असताना कसा तयार होतोय फॉर्म्युला ती नीट बघा. काय करावं लागेल? X/R म्हणजेच R1/R2 इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ कुठल्या वायरचा रेजिस्टन्स आहे? लेंथ LX अपॉन रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR घ्यावा लागेल. रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX घ्यावं लागेल, रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR घ्यावं लागेल. आणि आता त्या ठिकाणी आपल्याला किमती लिहून उत्तर काढावं लागेल. तसं ते उत्तर काढत असताना मग पुढं काय करायचं आहे, पुढं कुठलं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे? एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रो इज इक्वल टू RA/L. याचा अर्थ काय झाला? R इज इक्वल टू रो L/A. R इज इक्वल टू रो L/A. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा विचार करूयात Xच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या रेजिस्टन्सचा म्हणजे लेंथ LXच्या रेजिस्टन्सचा विचार करूयात. तसा विचार तिथं करत असताना मग R ऑफ लेंथ LX म्हणत असताना
रो ऑफ लेंथ LX, क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे. मटेरियल जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत रेजिस्टन्स बदलत नाही. हे वाक्य मी तुम्हाला 11वीच्या कॉन्सेप्टमध्ये सांगितलं होतं, त्याचा वापर इथं करायचा आहे. त्यामुळं RLX इज इक्वल टू करत असताना रो LX अपॉन ए आलं. ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या RLRचा याचा विचार करताना रो LR अपॉन ए करावं लागेल, कारण रो तोच राहील, ए तोच राहील. RLR म्हणजे LR लांबीचा रेजिस्टन्स, RLX म्हणजे LX लांबीचा रेजिस्टन्स झाला. तिथं बघत असताना रो LX अपॉन ए झालं, रो LR अपॉन ए झालं. याला आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इक्वेशनमध्ये ठेवायचं आहे. आणि एकदा का त्या इक्वेशनमध्ये ठेवलं का तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काढता येईल. काढायचं आहे फायनल उत्तर. फायनल उत्तराकडे जात असताना आता कसं करता येतं बघा. X अपॉन R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX या ठिकाणी काय लिहायचं, रो LX अपॉन ए डिवायडेड बाय रो LR अपॉन ए करूयात. आणि आत्ता मी तुम्हाला सांगितलं की यातलं कॅन्सल कोण होतंय. तुम्ही काय म्हणणार की सर रोला रो कॅन्सल होतंय, एला ए कॅन्सल होतंय, याचा अर्थ X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR आलं, किंवा X इज इक्वल टू R इंटू LX अपॉन LR आलं. एक फॉर्म्युला मीटर ब्रिजच्या साहाय्यानं अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढायसाठी जा. त्यामुळे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढतोय त्यावेळेस आता काय करावं लागेल, LX ची किंमत मोजता येईल, LR ची किंमत मोजता येईल, रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स माहिती होईल, अननोनचं उत्तर मिळेल. आता काय अवघड झालं ना, एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही, लगेच लक्षात येतं. केल्या केल्या वाचलं ऐकलं तर काहीच अडचण नाही येणार. तेव्हा आपण ज्यावेळेस या ठिकाणी इथं असणाऱ्या ह्या सर्किटचा विचार करतो तसा विचार करत असताना 100% लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला या असणाऱ्या कॉन्सेप्टला नक्की विचारात घ्यावं लागेल. तर हे यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं असणारं आर्टिकल आहे. प्रश्न कसा विचारतील त्याच्यावरनं आपल्याला ते जे उत्तर आहे ते उत्तर लिहायचं आहे. अननोन रेजिस्टन्सचं उत्तर जर त्याने विचारलं तर तसं असणारं ते उत्तर लिहित असताना याचा विचार करायचा आहे. हे मुद्दामून लक्षात ठेवायचं आहे. पूर्वी या पद्धतीनं केलं जात नव्हतं. आत्ताच्या पुस्तकात ज्या पद्धतीनं दिलं गेलं तीच पद्धत मी इथं वापरले. त्यामुळं आपण 100% लक्षात ठेवायचं आहे. साध्या व्हिटस्टोन्स नेटवर्कच्या बॅलन्सिंग कंडिशनचा वापर करून हिथं आपल्याला उत्तर काढता येतं. आणि तसं उत्तर काढताना X अपॉन R इज इक्वल टू LX अपॉन LR इथं फॉर्म्युला मिळाला. R1 अपॉन R2 इज इक्वल टू R3 अपॉन R4 फॉर्म्युला तयार झाला ना. फक्त कसा येतो डायरेक्ट नाही लिहायचं. रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX अपॉन रेजिस्टन्स ऑफ लेंथ येणार या स्वरूपातच लिहायचं आहे. तारेची लांबी म्हणजे काय रेजिस्टन्स नसतो, तो त्याच्यावर अवलंबून असतो, पण तसं नाही ते. त्यामुळं रोचा वापर करा, करस्पॉन्डिंग टर्म तयार करा, Xचं उत्तर तयार होईल, अननोन रेजिस्टन्सचं उत्तर काढता येईल. त्यामुळे या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर या फॉर्म्युल्यानं नक्की मिळतं. आता पुस्तकात दिलं नाही खरं तर, पण थोडक्यात यात पण अनेक गोष्टी लक्षात ठेवायच्या. या असणाऱ्या प्रयोगाला काही एरर्स आहेत. एकतर आपलं उत्तर जे आहे ते उत्तर एक्झॅक्टली करेक्ट नाही आहेत. का येत नाही तर त्यातला पहिला कॉज लक्षात ठेवायचं, पहिलं कारण लक्षात ठेवायचं, वायर मे नॉट बी युनिफॉर्म. ती जी तार आहे ते आपण म्हणतोय सगळीकडे एकसारख्या क्रॉस सेक्शनची आहे, ती असत नाही. दुसरं याच्यामधलं कॉज आहे, जिथं कुठं तार जोडली गेली नायक्रोमपासून तयार केलेली असते आणि ह्या ज्या पट्ट्या असतात त्या कॉपरच्या असतात. दोन वेगळी मटेरियल्स एकमेकाला इथं जोडल्यासारखे होतात, तिथं एक रेजिस्टन्स तयार होतो, त्याला म्हणतात पॉईंट कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. आणि या पॉईंट कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समधल्या व्हेरिएशनमुळं आपल्याला ते जे उत्तर आहे ते उत्तर करेक्ट मिळत नाही. आणि तिसरा पण लक्षात ठेवायचा आहे, या वायरचा विचार करत असताना पट्टी खाली आपण जोडले आहे, पट्टीपासून अंतर मोजतोय आपण, एक्झॅक्टली ते जे अंतर आहे ते तसंच LX आणि LR तेवढं बरोबर नाही मोजता येत. थोडासा फरक नक्की राहतो, कारण हितनं पट्टी इकडच्या बाजूला गेलेली असते, ही वायर या पट्टीवरनं इकडच्या बाजूला गेलेली असते, थोडाफार एरर तिथं नक्की राहतो. त्यामुळे तिसरं लक्षात ठेवायचं आहे, मेजरमेंट ऑफ LX आणि LR मे नॉट बी ॲक्युरेट. ही 3 एरर झाली, त्रुटी झाल्या. त्याला मिनिमाइज कसं करायचं,
मिनिमाइज करत असताना सुद्धा या ठिकाणी तिथं असणारा तो जो अननोन रेजिस्टन्स आहे आणि हा जो रेजिस्टन्स बॉक्स आहे त्याला इंटरचेंज करा आणि प्रयोग रिपीट करा, मिनिमाइज होऊन जातं. नीट लक्षात ठेवायचं आहे. बाय इंटरचेंजिंग अननोन अँड नोन रेजिस्टन्स वी कॅन मिनिमाइज द एरर. मग एकच पद्धत आहे का? नाही. म्हणजे इकडं जर एक्स लिहिला आणि इकडं आर लिहिला तर हा एल आर होईल, हा एल एक्स होईल. दुसरी एक पद्धत आहे. त्या पद्धतीमध्ये काय करायचं, या असणाऱ्या नल पॉईंटला वायरच्या 1/3 पोर्शनमध्ये आणायचं. हे कसं शक्य होईल? रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स असा ॲडजस्ट करायचा की तिथं असणारा तो जो नल पॉईंट आहे तो वायरच्या मिडल पोर्शनमध्ये येईल. दुसरं वाक्य लक्षात ठेवायचं आहे, रेजिस्टन्स इन द रेजिस्टन्स बॉक्स इज सो ॲडजस्टेड दॅट नल पॉईंट इज ऑब्टेन्ड इन द मिडल पोर्शन ऑफ द वायर. आणि तिसरं पण लक्षात ठेवायचं आहे, बाय टेकिंग द लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स अँड ॲव्हरेज व्हॅल्यू. ज्यादा रिडिंग्स घ्यायची, त्याची सरासरी काढायची, करस्पॉन्डिंग आन्सर जे आहे ते आपलं करेक्ट येऊ शकतं. म्हणजे आपल्याला या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एररला मिनिमाइज करता येतं. हे आत्ताच्या सिलेबसमध्ये त्यांनी इन्व्हर्ट केलेलं नाही. ह्याची गरज आपल्याला CETला वगैरे लागते, म्हणून मी मुद्दामून थोडक्यात सांगतोय. त्यामुळे 3 वाक्य लक्षात ठेवायचं आहे. पहिलं वाक्य काय? वायर मे नॉट बी युनिफॉर्म. दुसरं वाक्य काय? मेजरमेंट ऑफ LX अँड LR मे नॉट बी ॲक्युरेट. तिसरं वाक्य काय? पॉईंट कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मे ऑकर. हे 3 एरर झाले. मिनिमाइज कसं करायचं? बाय इंटरचेंजिंग X अँड R एक्सपेरिमेंट इज रिपीटेड. दुसरं वाक्य काय करायचं? आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो नल पॉईंट आहे, रेजिस्टन्स इन द रेजिस्टन्स बॉक्स इज सो ॲडजस्टेड दॅट नल पॉईंट इज ऑब्टेन्ड इन द 1/3 पोर्शन ऑफ द वायर. आणि तिसरं करत असताना जे आपण प्रयोगात नेहमी करतो, जास्त रिडिंग्स घ्यायचे बाय टेकिंग द लार्ज नंबर ऑफ रिडिंग्स अँड हॅव्हिंग द ॲव्हरेज व्हॅल्यू. जास्त रिडिंग घ्या, सरासरी काढा, उत्तर नक्की बरोबर येईल. त्यामुळे आजच्या तासाला आज हे जे एक महत्त्वाचं आर्टिकल आपण बघितलं, जे अगोदरच्या आर्टिकलशी संलग्नता दाखवतं. समजलंय तुम्हाला? समजणार आहे, कळतंयच ते. सोप्या पद्धतीनं जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलं आहे. त्यामुळे 2-3 वेळा बघा, जास्त क्लिअर होईल. आणि नक्कीच तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, त्याचं प्रॅक्टिस करा, सर्किट डायग्रॅमचं प्रॅक्टिस करा. त्यामुळं आज आपण इथंच थांबतोय. याच्यानंतरच्या आर्टिकलला आपण असणाऱ्या करंट इलेक्ट्रिसिटीच्या 6व्या भागासाठी भेटतोय. धन्यवाद.